नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 231 पॉईंटने वाढून 82,366 वर बंद झालेला आहे। हा जो इंडेक्स आहे तो आतापर्यंतचा ऑल टाइम हाय आहे। याखेरीज निफ्टी 84 पॉईंटने वाढून 25,236 वर बंद झालेला आहे। हा सुद्धा निफ्टीचा आतापर्यंतचा ऑल टाइम हाय आहे। आजच्या कामकाजामध्ये सर्व इंडेक्समध्ये वाढ दिसून आलेली आहे। मुख्यत्वे बीएसई रिॲलिटी इंडेक्स 1.86%, बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 1.49%, बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.53% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.75% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। सिप्ला 2.25%, बजाज फायनान्स 1.93%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.70%, डिव्हिज लॅब 1.62% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 0.92%, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.74%, टेक महिंद्रा 0.66%, ITC 0.63% अशी घसरण आहे। आज FIIने फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे 5,318 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,198 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी असल्यामुळे सोमवारी पुन्हा आपण भेटूया। धन्यवाद।